मित्रांनो, करिअर पीक पॉईंट या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ज्यांना डिफेन्समध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही एक खुशखबरी आहे की इंडियन कोस्ट गार्ड जे आपण भारतीय तटरक्षक दल म्हणतो, ठीक आहे, ह्याच्यामध्ये नाविक पदासाठी रिक्रुटमेंट निघालेले आहेत। नाविक प्लस यांत्रिक आहेत, तर त्याच्याबद्दल पूर्ण डिस्कशन करणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर सर्वांचं स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जे काही नवीन रिक्रुटमेंट आहेत किंवा अपकमिंग नोटिफिकेशन असणार आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळणार आहे। सोबत त्याच्यासोबतच तुम्हाला स्टडी कसं करायचं किंवा स्टडी मटेरियल कुठून यूज करायचं, कुठच्या चॅनलला फॉलो करायचं, यूट्यूबमधून तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स मिळेल, ठीक आहे, याच्याबद्दल पूर्ण डिस्कशन करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे बघा यांचं 8 सप्टेंबरपासून आणि लास्ट डेट आहे 22 सप्टेंबर इथे दिलेलं आहे बघा, ठीक आहे। त्याच्यानंतर पोस्ट बघा कोणकोणते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। नाविक जनरल ड्युटी आहे, त्याच्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच आहे, यांत्रिक थ्रू कोस्ट गार्ड एनरोलमेंट पर्सनल टेस्ट, ठीक आहे, यांत्रिक पदासाठीही रिक्रुटमेंट निघालेले आहेत। त्याच्यानंतर बघा एलिजिबिलिटी त्यांनी काय सांगितलेली आहे, प्लस एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, ह्या जे ॲप्लिकेशन आहेत, ठीक आहे, यांत्रिक आणि नाविकसाठीचे ते स्पेशली मेल कॅन्डिडेटसाठी त्यांनी मागवलेले आहेत। तर मेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी ही चांगली मोठी चान्स आहे ज्यांना डिफेन्समध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर बघा नाविक पोस्टसाठी ज्या त्यांनी सांगितलेलं आहे 10वी असलं पाहिजे तुमच्याकडे, ठीक आहे, बाय काउन्सिल ऑफ बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन, ठीक आहे, यांच्याकडून म्हणजे तुमचं नॉर्मली 10वी पास असलं पाहिजे। त्याच्यानंतर नाविक जनरल ड्युटी ह्याच्यासाठी तुमच्याकडे 12वी असलं पाहिजे विथ फिजिक्स मॅथ्स, ठीक आहे, हे 2 सब्जेक्ट तुमचे असले पाहिजेत, म्हणजे सायन्समधून तुमचं 12वी झालेलं असलं पाहिजे। त्याच्यानंतर बघा यांत्रिक पोस्टसाठी त्यांनी सांगितलेले आहे 10वी पास असलं पाहिजे, ठीक आहे, प्लस तुमच्याकडं डिप्लोमा असला पाहिजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशनमध्ये पण रेडिओ आणि पॉवर कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे। हा जो 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा डिप्लोमा आहे तो तुम्ही पास असलं पाहिजे कोणाकडून, इंडियन काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ठीक आहे, अशा जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे। किंवा बघा ह्याच पोस्टसाठी यांत्रिक पोस्टसाठी 10वी पास असलं पाहिजे प्लस 12वी पास असलं पाहिजे तुमचं, प्लस जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 2 किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा असेल, ठीक आहे, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात। त्याच्यानंतर बघा जे डिप्लोमा यांत्रिक पोस्टसाठी दिलेलं आहे, ठीक आहे, तर ते डिप्लोमा कोणकोणते आहेत ना ते इथं त्यांनी दिलेलं आहेत बघा। हे जर डिप्लोमा तुमच्याकडे असतील, जसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधूनचे हे डिप्लोमा दिलेले आहेत इथं। त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असेल तर कुठच्या तुमचे जे स्ट्रीम आहेत त्या इथं त्यांनी दिलेले आहेत। सेम आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधून, ठीक आहे। तर तुमचं जे काही फील्डमधून इंजिनिअरिंग झालं असेल किंवा डिप्लोमा झाला असेल त्या फील्डमधून तुमचं जर ती स्ट्रीम असेल तुमची तर तुम्ही त्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात। त्याच्यानंतर बघा मिनिमम एज त्यांनी सांगितलेलं आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम आहे 22 वर्ष, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा अप्पर एज लिमिट दिलेले आहे। SC साठी 5 वर्ष आहे, SC ST साठी, OBC नॉन क्रीमी लेअरसाठी आहे 3 वर्ष, ठीक आहे, अशा पद्धतीने दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा पोस्ट किती आहेत कोणकोणत्या पदासाठी, तर नाविक जनरल ड्युटीसाठी बघा टोटल 260 आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा जे नाविक डोमेस्टिक ब्रांच आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी आहे टोटल 30 जागा दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर यांत्रिक मेकॅनिकल पोस्टसाठी 25 जागा आहेत, यांत्रिक इलेक्ट्रिकलसाठी 20 जागा आहेत आणि यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी 15 जागा आहेत, ठीक आहे। अशा 396 ज्या जागा आहेत त्या दिलेल्या आहेत या रिक्रुटमेंटच्या थ्रू, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे, तुमची एक ऑल इंडिया मेरिट बेस्ड टेस्ट होणार आहे, स्टेज 1, स्टेज 2, 3 आणि 4, ठीक आहे। ही नोट पॅरा आहे खाली तिथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा त्याच्यासोबतच होणार आहे तुमचं मेडिकल एक्झामिनेशन, ठीक आहे, ते इथं दिलेलं आहे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे। त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग होणार आहे, परफॉर्मन्स इन ट्रेनिंग इज कंपल्सरी फॉर रिक्रुटमेंट ऑफ IG इंडियन कोस्ट गार्ड, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा बायोमेट्रिक होणार आहे इथं एक्झामच्या अगोदर, लेफ्ट थंब वगैरे हे त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा
सिग्नेचर अपलोड करायची आहे, हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे ना. सगळी ही प्रोसिजर कशी आहे, इंडियन कोस्ट गार्ड फिजिकल ट्रेस. ठीक आहे. ह्याच्यासाठी बघा स्टेज 1 आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोव्हिजनली पास ऑर फेल ॲट अ स्टेज ऑफ कॅन्डिडेट आणि ठीक आहे. तर तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात तर ते सगळे व्यवस्थित आहेत की नाही, ठीक आहे, हे पाहिलं जाणार आहे. त्याच्यासाठी बघा तुम्हाला आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन्स हे अपलोड करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करतेवेळी. त्याच्यानंतर एक कलर्ड प्रिंटआउट ऑफ ई ॲडमिट कार्ड. ठीक आहे. ब्लॅक अँड व्हाईट नॉट अलाउ, कलर असली पाहिजे. त्याच्यानंतर 0 to नंबर ऑफ पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे. म्हणजे तुमचे पासपोर्ट साईज फोटो असले पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण फेस क्लिअरली दिसला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फॉर SC and ST कॅन्डिडेट तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे SC ST वाल्यांचं, ठीक आहे, ते तुमच्याकडं असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओरिजिनल ट्रेन बस तिकीट, कॅन्सलेशन चेक ऑफ लीफ ऑफ NEFT पेमेंट अँड ट्रॅव्हल फ्रॉम डाउनलोड फ्रॉम वेबसाईट इन TA. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बायोमेट्रिक रेकॉर्डिंग. Candidate who clear biometric verification will be undergo biometric recording at a stage of 1. The biometric data capture at stage 1 will be verified and capture at subsequent stage. ठीक आहे. तर तुमचं बायोमेट्रिक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर बायोमेट्रिक रेकॉर्डिंग होणार आहे. तर बायोमेट्रिक रेकॉर्डिंग बघा कसं आहे, टेस्ट कशी असणार आहे ते बघा. नाविक डोमेस्टिक ब्रांचसाठी रिटर्न टेस्ट आहे सेक्शन 1. त्याच्यानंतर पासिंग मार्क्स दिलेले आहेत इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर नाविक ग्रुप डीसाठी सेक्शन 1 and 2 दिलेला आहे. पासिंग मार्क इथं दिलेले आहेत कॅटेगरी वाईज. सेम आहे यांत्रिक इलेक्ट्रिकल, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक मेकॅनिकलसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिटेल ऑफ व्हॅरियस सेक्शन ऑफ रिटर्न एक्झामिनेशन आर ॲज फॉलो. ठीक आहे. तर तुमची जी रिटर्न एक्झामिनेशन इथं जसे सेक्शन दिलेले आहेत, ज्या पोस्टनुसार इथं सेक्शन दिलेले आहेत, एक मिनिट, ज्या पोस्टनुसार इथं सेक्शन दिलेले आहेत, ठीक आहे, तर त्या सेक्शननुसार काय काय रिटर्न एक्झामिनेशन कसे होणार आहे, ठीक आहे, टायमिंग वगैरे काय आहे हे तिथं त्यांनी दिलेलं आहे. ते एक एक पाहूया. ठीक आहे. सेक्शन 1साठी बघा त्यांनी मॅक्झिमम मार्क्स दिलेले आहेत 60 मार्क. क्वेश्चन 60 असणार आहेत. वेळ आहे 45 मिनटं. ठीक आहे. तर सब्जेक्ट वाईज कसे क्वेश्चन आहेत बघा. मॅथ्स 20 मार्कासाठी आहे, सायन्स 10, इंग्लिश 15, रिझनिंग 10 आणि GK 5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पासिंग मार्क्स कॅटेगरी वाईज दिलेला आहे. इथं सिलेबस जो असणार आहे तो 10वीच्या लेवलवरचा आहे. त्याच्यानंतर बघा सेक्शन 2साठी आहे, मॅक्झिमम 50 मार्क्स आहेत, अर्धा तास वेळ आहे, 50 क्वेश्चन, मॅथ्स 25, फिजिक्स 25. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं पासिंग मार्क्स दिलेले आहेत. इथं तुमचं पाहिजे 12वी, ते पण फिजिक्स आणि मॅथ्स तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे. त्याच्यानंतर सेक्शन 3साठी 50 क्वेश्चन, 50 मार्क्स, अर्धा तास वेळ. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेले आहे त्यांच्यासाठी आहे 50 मार्काचं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन. त्याच्यानंतर तुमची जी लेवल असणार आहे ती डिप्लोमा लेवल असणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस असणार आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेक्शन 4 असणार आहे, मॅक्झिमम 50 मार्क्स, अर्धा तास वेळ, 50 क्वेश्चन. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी 50 क्वेश्चनचे ती एक्झाम असणार आहे. तुमची जी एक्झाम लेवल असणार आहे ती डिप्लोमा लेवल असणार आहे. तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचा सिलेबस असणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 बघा, 50 क्वेश्चन, 50 मार्क्स, अर्धा तास वेळ. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्याच्यातून 50 क्वेश्चन येणार आहे. तुमची लेवल असणार आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे त्याच्या बेसिसवरती. ठीक आहे. आणि हे ना सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. एखादा जर क्वेश्चन तुम्हाला येत नसेल, ठीक आहे, तरी तुम्ही तिथं अंदाजे म्हणजे आसपास जाऊन तो क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर समोर बघा स्टेज 2मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन कम्प्युटर एक्झामिनेशन रेशो डिसाइडेड बाय IGC ॲडमिट कार्ड इश्यू केलं जाणार आहे. ठीक आहे. तुमचं कम्प्युटर बेस एक्झाम झाल्याच्यानंतर ॲडमिट कार्ड इश्यू केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे, टू डाउनलोड ॲडमिट कार्ड कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड ॲडिशनल डॉक्युमेंट्स ॲज मेन्शन इन पॅरा 7E बिलो विथ द
बिलो विथिन द गिवन पिरियड मेन्शन इन IGS. ठीक आहे. तुम्हाला जर सेकंड स्टेजसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा असेसमेंट कॅपॅबिलिटी टेस्ट. बायोमेट्रिक व्हेरीफाईड कॅन्डिडेट विल अंडरगो OMR based assessment test. The result will be announced after an hour conduct of examination. Only those candidates who qualify in the test will be proceed for next phase of examination, physical fitness test. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुमचं असेसमेंट अडॅप्टेबिलिटी टेस्ट होणार आहे. ठीक आहे. ही एक्झाम ज्यांचीच होणार आहे, जे कॅन्डिडेटचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे, ही एक्झाम झाल्याच्यानंतर अर्ध्या किंवा 1 तासामध्ये तुमचा रिझल्ट येणार आहे. त्या रिझल्टमध्ये तुम्ही क्वालिफाय आहात की नाही फिजिकल फिटनेस टेस्टसाठी ते कळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फिजिकल फिटनेस टेस्ट. कॅन्डिडेट अंडरगो फिजिकल फिटनेस टेस्ट विल डू सो ॲट देअर ओन रिस्क. ठीक आहे. तर तुमच्याकडं जे फिजिकल फिटनेस टेस्टसाठी तुमच्याकडं शूज, टी-शर्ट, ट्राउझर हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला 1.6 किलोमीटर रन करायचं आहे 7 मिनटामध्ये. 20 स्क्वॅट लावायचे आहेत, उठक बैठक ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 पुशअप्स आहेत. ठीक आहे. ऑल 3 PET टेस्ट आर टू बी कॅरीड आउट इन कंटिन्युएटी विदाउट एनी ब्रेक. ठीक आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रेक इथं मिळणार नाही आहे ह्या फिजिकल टेस्टसाठी. त्याच्यानंतर बघा समोर काय म्हटलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑल द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन हॅज टू बी मॅच विथ ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोड्यूस बाय द कॅन्डिडेट लाईक 10 सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहेत ते तुमच्याकडे ओरिजिनल असले पाहिजेत. जसं की 10वी-12वीचं सर्टिफिकेट किंवा डिप्लोमाचे मार्कशीट आहेत. आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट. ठीक आहे. तुम्ही कुठच्या कॅटेगरीतून येत असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट. EWS कॅन्डिडेट असाल तर EWSचं सर्टिफिकेट येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा समोर त्यांनी म्हटलेलं आहे इनिशियल मेडिकल एक्झामिनेशन. द मेडिकल ऑफिसर मे पुट द कॅन्डिडेट ॲज अ फिट, परमनंटली अनफिट, टेम्पररी अनफिट. ठीक आहे. तर हे मेडिकल एक्झामिनेशनबद्दल आहे डिटेल्स. तर त्यावेळी मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यावेळी हे पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर स्टेज ऑफ 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोर त्यांनी म्हटलेलं आहे तुमचे जे मार्क्स मिळणार आहे स्टेज 1, 2, 3. ठीक आहे. ह्याच्या बेसिसवर जे आहे तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर बघा स्टेज 3साठी त्यांनी म्हटलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे असतील जे तुम्ही अपलोड केले आहात ते जर असतील तर तुम्ही पास फेल हे डिक्लेअर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर फायनल मेडिकल ॲट INS चिल्का. ठीक आहे. तुमचं फायनल मेडिकल टेस्ट होणार आहे INS चिल्कामध्ये. ठीक आहे. तिथं तुम्हाला जाऊन मेडिकल एक्झामिनेशन करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट, पोलीस व्हेरिफिकेशन अँड अदर असोसिएटेड फॉर्म. ठीक आहे. तर बघा तुम्हाला नॉर्मल प्रत्येक एक्झाममध्ये पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं लागतं. ठीक आहे. प्लस तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तुमचे स्टेज 3ला चेक केले जाणार आहे. त्याच्यानंतर स्टेज 4मध्ये बघा तुम्ही INS चिल्काला गेल्याच्यानंतर तिथं तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आहे जे काही तुम्ही अपलोड केलेले आहात. ठीक आहे. अशी असणार आहे स्टेज 4पर्यंतची प्रोसिजर. त्याच्यानंतर बघा हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशन कसं करायचं ते इथं दिलेलं आहे. 8 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. तर ही पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे, ही साईट दिलेली आहे. ठीक आहे. इथं जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करून घ्या. त्याच्यानंतर बघा पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे त्यांनी ॲप्लिकेशन करायची, कोणकोणते डॉक्युमेंट आहेत. ठीक आहे. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत पोस्ट वाईज सगळं दिलेलं आहे. एक्झामिनेशनचं शेड्यूलही तिथं त्यांनी दिलेलं आहे. बघा नाविक स्टेज 1साठी बघा त्यांनी सांगितलेलं आहे तिन्ही पोस्टसाठी जे आहे मिड किंवा एंड ऑफ डिसेंबरमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर स्टेज 2 जी आहे ती मिड एंड जानेवारीमध्ये असणार आहे 24मध्ये. आणि स्टेज 3 जी आहे ती एंड ऑफ एप्रिल अँड फर्स्ट वीक ऑफ मे अशी असणार आहे. ठीक आहे. अशा ह्या टेंटेटिव्ह त्यांनी डेट दिलेल्या आहे. त्याच्या पद्धतीनं तुम्ही तयारी करू शकता. जे मेडिकल फिटनेस वगैरे लागतं, ठीक आहे, रनिंग वगैरे सांगितलेले आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं हे त्यांनी दिलेलं आहे. प्लस बघा सॅलरी वगैरे काय आहे हेही त्यांनी दिलेलं आहे. पर ट्रॅव्हल अलाउन्सेस वगैरे एक्सपेन्सेस मिळणार आहेत. ठीक आहे. तुम्ही तिथं जाण्यासाठी
त्याच्यानंतर बघा नाविकसाठी जी सॅलरी आहे तुमचं बेसिक असणार आहे 21,700. ह्याच्यावर DAD HRE या सगळ्या गोष्टी ॲड होतात, तरी तुमची 40-45,000 सॅलरी जाईल इथं. ठीक आहे, सेम ह्याच्यासाठी आहे नाविक डोमेस्टिकसाठी. आणि जे यांत्रिक आहे त्याच्यासाठी बेसिक जास्त आहे, 29,000 आहे. तर तुमची जी सॅलरी आहे ती 52 ते 55, 53 जिथं तुमची पोस्टिंग आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमची सॅलरी होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रमोशन वगैरे काय आहे हे इथं त्यांनी दिलेले आहेत. अदर बेनिफिट बघा काय आहे, फ्री रॅशन मिळणार आहे अँड क्लोथ ॲज पर एक्झिस्टिंग रूल, फ्री मेडिकल ट्रीटमेंट अँड सेल्फ अँड फॅमिली डिपेंडंट. ठीक आहे, तुम्हाला अकोमोडेशन मिळणार आहे तुमच्या फॅमिलीला. 45 डेज EL मिळणार आहे. 8 CL मिळणार आहेत प्रत्येक इयरला. पुन्हा लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन LTC मिळणार आहे. ठीक आहे, CPF मिळणार आहे तुम्हाला. कॅन्टीन फॅसिलिटी ज्या डिफेन्स पर्सनल आहेत त्यांना मिळतात. ठीक आहे, ती अदर लोन फॅसिलिटी. त्याच्यानंतर ECHS मेडिकल फॅसिलिटी. त्याच्यानंतर बघा इन्शुरन्स कवर आहे. खूप साऱ्या बेनिफिट्स आहेत इथं. ठीक आहे, तर प्रत्येक जो कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर ज्यांनाही पर्सनल किंवा डिफेन्समध्ये जाण्याचा इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही चांगला एक ऑप्शन आहे. तर नक्की अप्लाय करा. जास्त क्वालिफिकेशन नाही आहे, मोस्टली 10वी मागितलेली आहे, 10वी + 12वी मागितलेली आहे. प्लस जर त्यांचा डिप्लोमा असेल, अशा पोस्टनुसार 3 वेगवेगळ्या क्वालिफिकेशन आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओबद्दल काही डाऊट्स असेल ठीक आहे, तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा, मी तिथे तुमचा आन्सर देईन. थँक्यू सो मच.